चला 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 चल. आहे असती पड ना तो बघ. कामगार दिवस. इकडे झाडून बॅनर घे. हे घ्या तुम्ही. या मी ते होते तांदूळ घेतो मी. चला हे घ्या तुम्ही. बसायला ड्रायव्हरला चादर बिदर नको का? हो ड्रायव्हरची सोय ड्रायव्हर नाही करायची. घेतली नाही. त्यानंतर माझ्या वाजलेले आहेत 8. गुड मॉर्निंग गाईज. सकाळच्या वाजलेले 8 आणि आपण आज व्लॉग सुरुवात करतो आपल्या घरापासून. घरा म्हणजे गावापासून. कारण की आपण आलेलो आहे गावी आणि खूप दिवसांपासून व्लॉग शूट केला नव्हता. तर आज व्लॉग शूट करतो आहे आणि आज तयार झालेलो आहे सकाळ सकाळ. कारण की निघायचं आपल्याला आज खूप सारं काम आहे. ह्या तांदूळ आहेत. तांदूळ घेऊन आपण निघायचं आहे. आपल्या थोडंसं घराचं काम करायला जायचं आहे. सो आपण निघूया. पप्पा आणि बहीण गेलेले आहे पुढे. तर आपण जाऊया पुढे आणि बघूया काय आज कामं करायचे दिवसभर घरातून. सो लेट्स गो. चल. आणि आज खूप दिवसांपासून आपण ब्लॉग शूट करतो आहे. तर ब्लॉग सुरू करायच्या अगोदर मी प्रकाश विवरण पुन्हा आलो आहे थोडासा ब्लॉग घेऊन. मी गावी आलो आहे. हल्ली गावी येतो आहे जातो आहे. खूप साऱ्या गोष्टी करते पण ब्लॉग शूट करत नाही. खूप साऱ्या दिवसांपासून मी ब्लॉग करायचा प्रयत्न करते पण होत नाही माझ्याने. कारण की मी खूप लूज पडलेलो एकदम आणि मन होत नाही. ब्लॉग करायची इच्छा होत नाही. कधी फक्त शॉर्ट्स बनवतो. शॉर्ट्स टाकतो. भाई नंदी बैल बघा खतरनाक आहे ना. हाय. चला आपल्याला जायचं आहे भिरवाडीला. मी आता गावी आलेलो 2 दिवस. कारण की आपल्या घराचं काम चालू आहे. तर घराचं काम कुठपर्यंत आलं आहे काय चाललं आहे. तर आलेलो सुट्टी घेऊन. तर मी आज गावी आलेलो. तर गावावरून आल्यानंतर आपल्याला जायचं आहे आज भिरवाडीला. आपल्या तिकडे थोडंसं काम आहे. ते काम करून आज घरी यायचं आहे. आपले गावचे गावकरी मला पहिल्यांदा बघताना सुंदर असा सनराईज झालेला आहे. काहीच बघा गावचं सनराईज खतरनाक. आपला एंट्री गेट मंदिर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आपल्या गावामध्ये आपण खूप वेळा आलेलो आहे. तर आता आपण गावामध्ये काय कामं करतो आहे घराची काय कामं आहेत ते आपण आज ब्लॉग दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. लेट्स गो. पकडीचं उभा राहा. पाय दे की तू. हे पकड पाय दे कागदावरती. हां इथे खेचता खेचूनच अशी काम होतं वेगळं. इथे काहीच आता ना लिटरली 11 वाजले. 11 आणि आहे ना पत्रा कमीत कमी आम्ही आहे ना हा बघा तिकडून हा पत्रा आणि सेम असा तिकडचा एक पत्रा आणि तिकडचा एक पत्रा अजून तेवढं साफ करतायत. थोडंसं झालं ऑलमोस्ट. मी आलो इकडे झाडाखाली सावलीजवळ. कारण की ना फट्टे ऊन लागते आणि आहे ना मला लिटरली ना चक्करसारखं वाटत होतं. बस बोललो बाई आता एवढं काम काय होणार नाही. ते साईडला तुम्हाला दिसतंय गवत तिकडे एकदम बघा दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. हे बघा हे गवत वगैरे साफ करत होतं तिकडून वरती. कारण की पावसाच्या वेळेला आहे ना असे गवत वगैरे येतात आणि ते सुकून जातात. तर हे पूर्ण पाठीमागचं हे पूर्ण क्लीन केलं आहे पूर्ण. हां आणि हे जे काम करतो ते काम कोणाचं नाही. आमचंच घर आहे. आमच्याच घराचं काम चालू आहे सगळं. आणि तिथे पण आहे ते साफ चालू आहे. साफसफाई पण माझी अजून काय होत नाही. कारण की मी सावली चालू आणि फट्टे ऊन लागते. हां बाबा रे खतरनाक. 11 वाजल्या आत्ताशी 11च म्हणजे विचार करा. कमीत कमी आम्हाला झाला असेल आल्याला 1-1.5 तास झाला आहे साफ करतो आहे. कारण की पावसाची वेळ यायच्या अगोदरच साफसफाई करणं गरजेचं आहे. बघा हे पूर्ण इकडचं ताळपत्री काढून नवीन टाकायचे आहे पूर्ण. चांगलीच अशी पण त्याच्यावरची साफ अशी वरती करून त्याच्यावरती टाकायची ताडपत्री. हे भगवान खतरनाक. इकडचा व्ह्यू पण छान आहे. दाखवतो तुम्हाला काहीच अशी असते गावाकडची मेहनत. बस माझी जिरली बाबा. हे बघा तिकडे साफसफाई चालू आहे. दिया बहीण आणि पप्पा इकडे काम करत आहेत. पूर्ण पत्रा बघा पूर्ण क्लीन केलं. हे झाडाची पूर्ण पानं वगैरे खाली पडायची आणि पूर्ण कचरा व्हायचा. सो त्यासाठी साफसफाई चालू आमची झालेली. चला स्टे ट्यून. तोपर्यंत
बघूया आता हे काम झाल्यानंतर आपल्याला घरी पण जायचं, घरी पण काहीतरी काम आहे ते पण करायचं आहे. सो सोबत राहा आणि बघत राहा आपल्या गावचा व्हिडिओ. आणि खूप टायमानंतर मी ब्लॉग सुरू करतो या गावचा. हालत खूप बेकार झाली, लिटरली ना खूप बेकार झालेली आहे. स्टे ट्यून. सो गाईज फायनली हे बघा हा पूर्ण कचरा पातेरा पूर्ण, आणि पाठीमागे बघा पूर्ण पातेरा पूर्ण कचरा पूर्ण साफ केलेला आहे आम्ही पात्रा. अजून पण पाठीला दाखवतो कुठे आहे. ठेवला मी गाडीमध्ये. हे बघा काय जिथून तिथपर्यंत पूर्ण कचराच आहे. हा पूर्ण कचरा पत्र्यावरती होता तो साफ केलेला आहे पूर्णपणे. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत अपडेट करायच्या आहेत. आजचं एवढंच. आता जरा थोडं मार्केटमध्ये जाऊन काहीतरी सिमेंटच्या गोणी वगैरे काहीतरी घ्यायचं आहे, सामान घ्यायचं आहे घरासाठी. सलाम वालेकुम. सलाम वालेकुम. गाईज तर आम्ही आलेलो आहे बिरवाडीमध्ये आलो आहे मार्केटमध्ये. आता नाश्ता विस्ता केलेला आहे मस्त की दणदणीत मिसळपाव खाल्लेली आहे. आणि आता आपल्याला घरासाठी सामान घ्यायचं आहे, राशन पाणी घेतलेलं अगोदर. थोडं साखर वगैरे घ्यायची आहे, टेबल वगैरे घ्यायचं आहे बसण्यासाठी. तर चला बघूया मार्केटमध्ये कुठे काय भेटतंय. लेट्स गो. अरे हां गळाचं सेल पण टाकायचं. चला गाईज आता आम्ही आलेलो आहे घरी खूप टायमानंतर. दुपारचे वाजलेले आहेत 2. चला घरी आलेलो आहे. खूप सारी कामं झालेली आहेत. आता पीठ पण दळून आणलेलं आहे तिकडून. काला बोता इथून गाईज बघा पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम. काय पाऊस आता अचानक. गाईज काय आज एवढी कामं झालीत ना की तुम्हाला सांगू कशी. आणि मला ती कामं तुम्हाला दाखवायला जमलीच नाही की कसं तुम्हाला दाखवू मी काय काम करत होतो काय नाही. हे ह्या बघा इकडे भांजे फिरतात नाही वाटोपाठ. पळ इथून पळ इथून. तू इथे का आली पण. हा निघ झालं जा आले एवढं की बाद झालं. काहीच पाऊस पडतोय दिसतं की नाही. हा दिसतोय कसं दिसतंय बघा खाली थेंब पडतायत. हा पाऊस पडतोय म्हणजे आज काय लाईट येणार नाही. लाईट तर आहे पण मातीचा सुगंध छान होतो. वाव हे बघा नारळ. वा 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 सुंदर. ऊन पाऊस आभाळ पण असतो बरंच घराची कामं केली. घरासाठी सिमेंट घेतलं आहे. आपल्या घराचं काम चालू आहे पूर्ण. तर सिमेंट घेतले आहेत 2-3 गोण्या अर्ध्या गोण्या आहेत. सामान आहेत खूप सारी आपल्या इकडेच. थोडंसं प्लास्टरचं घराचं काम बाकी आहे म्हणून थोडंसं सिमेंट वगैरे घेतलं आहे बॅकअपमध्ये. आणि जस्ट ते जे घर होतं त्या घराचं थोडंसं काम होतं, काम वगैरे केलं. काम केल्यानंतर फ्रेश वगैरे झालो, खाल्लं पिलं, नाश्ता केला, मिसळपाव खाल्ली आणि आलो घरी. आणि पावसाने मस्त सुंदर सुंदर असं सिनेरी वगैरे दाखवत आहेत. बघा पडतोय पाऊस. बाहेर जाऊन बघूया आपण. ओ माय गॉड चायला झाड गाईज. शपथ काय मातीचा सुगंध येते. वन साईड येतोय. वा 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 वा. थेंब थेंब पडतायत. पाऊस पण पडतोय. तुम्हाला ह्याच्यावरून समजलं असेल पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम.
पण बघा तुम्हाला वाटतं का पाऊस पडतोय पूर्ण? हे पण आहे खोऱ्यामध्ये पूर्ण आहे ना असं ऊन पडलंय. आणि ॲक्च्युली आम्ही जिथे गेलेलो बिरवाडी साईडला गेलेलो तिकडे आहे ना पाऊस पडत नव्हता, तिकडे फट्टे ऊन पडत होतं, खूप ऊन पडत होतं. आणि पण तिकडे पाऊस पडतोय आपल्या मावळा साईडला, तिकडे लिंगाणा साईडला पाऊस पण थोडासा भरलाय असं वाटतंय. आणि माझ्या पाठोपाठ ही भाची, मी नाही मला काय भूती भावाकडे घेतो तुम्हाला तर ये 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 भूती भावाकडे या. बघ कसा येतोय बघ. हा वाव, क्लास आहे, क्लास व्ह्यू, सुंदर. मातीचा सुगंध पण छान होतो गाईज. इथून हा आणि जिथून आम्ही आलो आज बिरवाडीमधून तिथून तर पाऊस नाही पडला, तिथे खूप ऊन लागत होतं. मग आम्ही निघालो काम वगैरे करून आलो तर मस्त पाऊस पडतोय. हो आंब्याचं झाड गाईज, हे आंब्याचं झाड आम्ही लहानपणी या झाडावरती पेंड असताना जे पेंडाने असं बांधून त्या झोपाळा बनवतात आणि त्या झोपाळा आम्ही खेळायचो. हे झाड होतं लहानपणी. गॉड पाऊस पडतोय, मोबाईल दिसतोय. हा 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 खूप छान. बघ काला बोता. आंबाळ वगैरे मस्त भरले, छान असे सुंदर, खतरनाक. भूत आला पळा, भूत आला भूत आला. काही जागा पुन्हा भिजलंय, टाईल्स वगैरे, खतरनाक. आज काय पाऊस पडतो म्हणजे आज लाईटीचा काय भरोसा नाही. लाईट आहे, जाईल कधी गायब होईल कळणार नाही. थोडे थोडे आपण सिनेमॅटिक शॉट घेऊ. चला. कार डोंगर खाणार सन गाईज. आता आपण आलेलो आपल्या पडवीमध्ये बसलेलो आहे मस्त आहे की आपण घरी आलेलो आहे उघडा बुघडा असंच. आता पाऊस जास्त पडून झालेला आपल्या गावामध्ये आणि ऊन पडलेलं आहे मस्तपैकी. आणि आता फ्रेश झालं मस्त की आलोय पडीत बसलोय. आणि आज आमचा बिर्याणीचा बेत आहे मजबूत मस्त आहे की तिथे चिकन होतंय मॅरिनेट आणि ते आपली मम्मी पाच करते. काय खतरनाक घर आहे बघा, फणसाचा वन साइड. फणस गावचा नाश्ता. लेट सी लवकरात लवकर आपण आता बिर्याणी बनवू मस्त की संध्याकाळचा बेत आपला बिर्याणीचा. संध्याकाळी आज आपण सनसेट बघायला जाऊया. सनसेट पण दाखवणार तुम्हाला संध्याकाळी मस्त की एकदम छान असा सुंदर सनसेट आपल्या गावाच्या मस्त दिसतो. वाव छान आहे. सो गाईज एकदम कडक कडक केसेस झालेले आहेत मित्रांनो. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 मे बी 5:30 दिसत आहेत. 5:30 होत आलेले आहेत. आणि आता जस्ट मी अंघोळ वगैरे केलेलं आहे, फ्रेश झालेलो आहे. खाली जेवलो नाही कारण की मिसळपाव खाल्लेली, घरी आल्यानंतर फणस खाल्ला, पोट भरलं मस्त की. आता आपण खाणार आहोत मॅगी खायची आणि भूक लागली आहे, आता भूक लागली आहे. आणि इथे आपल्या बिर्याणीचं बेत चालू झालेलं आहे. इकडे मस्त की कुकरला भात आपला बासमती भात रेडी आहे. इकडे आपली मॅगी बनते. हा मग धर हे टाकायमध्ये मसाला नंतरला 2 मॅगी बनवल्या मस्त की आपण आता मॅगी खायची. आणि आपला पडवीचा मस्त सुंदर असा व्ह्यू. वा 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 सुंदर आहे. चला लवकरात लवकर आपल्याला जायचं सनसेट बघायला. आणि सनसेट बघायचा आपल्याला कारण की कार मिस केलेलं, आज बघायचं सनसेट. मोटर चालू केलेलं आहे
म्हणजे आपल्या घराचं काम चालू आहे, तर घराला पाणी मारायचं आहे. आणि इथे बघा सूर्यदेव फुल पेटन पेट. सो लेट्स गो गाईस. चला भेटू आपण रस्त्यावरती. आपल्याला जायचं रस्त्यावरती, इकडे रस्त्यावरती मस्त सनसेट दिसतो, छान दिसतो बघायला. मला कालपासून जायचं होतं पण बघायला जायला भेटलं नाही. पण आता जाऊया आणि बघूया सनसेट. वातावरण छान आहे इकडचं मस्तपैकी. पसारा खूप पडला आहे, आपल्या घराचं काम चालू आहे म्हणून पसारा पडलेला आहे खूप. एकदा काय घराचं काम झालं की टेन्शन नाही आपलं. बघा फुल मस्त आहे की आईस पाईस बनते आपलं घर कडक. सोबत राहा. बघा गाईस पुलावरती आपण आलेलो आहे आणि बघा पूर्णपणे पाणी नाही. आता जेव्हा पाऊस पडेल ना तेव्हा या पुलावरती मजा आहे, खूप मजा आहे. खूप छान छान फोटो येतात. तिकडे आहे ना खूप साऱ्या लोकांनी इथे वॉटरफॉल म्हणून आहे ना अशी रील बनवलेली, ती खूप व्हायरल झालेली. तो स्पॉट आहे तो. आणि हा आपल्या गावच्या साईडचा पूल आहे, सुंदर असा पूल आहे. वाव. आणि सनसेटची बघा कसं दिसतं इकडून, पूर्ण तांबडा तांबडा पट्टा, खतरनाक आहे. हा बघा गाईस, वाव खतरनाक आहे ना. खतरनाक झालाय हा, तर व्ह्यू खतरनाक झालाय. अजूनही दाखवतो खतरनाक. आता मी आलो जस्ट 5 जवळ तिकडून रस्त्यावरून, तिथे एक सरडा आहे ऑरेंज कलरचा. अरे यार तो मला बघून वरती वरती पळतोय. लांबून दाखवतो तुम्हाला, कसं तरी ट्राय करतो दाखवायचा. ऑरेंज कलरचा, ऑरेंज कलरची दाढी बिडी आहे. हा वरती गेला बघा इकडे. हा बघा दिसतो इथून, तो लपला. हा बघा काहीच, हा दिसतो ऑरेंज कलरचा पुन्हा सरडा आहे. हिरो. ए धुम्म चाले झालं, गाडी झालं झालं. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं, तुम्ही खूप दिवसांपासून आपण गावी आलेलो, एन्जॉयमेंट केलेली आहे. पाठचा व्ह्यू बघून पण खूप अजून मजा येते. अजून पण खूप सारं असं आपल्याकडे क्लायमेट आहे. पावसामध्ये खूप मजा येते. आता उन्हामध्ये थोडंसं छान येतं सनसेट. तर आता आपण घरी जाऊया, थोडंसं फ्रेश होऊया. आणि फ्रेश झालेलं आहे, थोडंसं काही चहा वगैरे पिऊया आणि थोडंसं चिल मारूया. आपल्या भाचा काय ऐकत नाही बघा, फुल पळापळ. आल्यापासून नुसताच पळतो, इकडे जा तिकडे जा. हा बस पाणी नाही, पाणी घरी येतं, घरी जायचं आपल्याला. चल तर चला आपण जाऊया घरी. भाच्याला ताण लावली आहे. ए तो गेला पुढे, जा त्याला घे, जा 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 जा, तू पण जायचं जा. हा तर घरी जाऊया आपण. खूप बोलतो मी ॲक्च्युली. एन्जॉय करा व्ह्यू. तुम्ही सनसेट बघितला आता मागासचा, छान झाला ना. लाईक कमेंट करा.